बायकांचं कसं असतं माहितीये का, ऑलरेडी त्या लाईफ मध्ये इतकं स्ट्रगल करतात ना की नमस्कार, मी विद्या शेळके. पहाटेचे 4 वाजता आज मी घरातून निघालेले आणि अर्ली मॉर्निंगच माझ्या सगळ्या बुकिंग असतात, कारण की वन डे रिटर्न यायचं असतं. त्यामुळं पहाटे लवकरच घर सोडावं लागतं. माझी चिमणी मला सोडायला आली आणि त्यानंतर मी तिला हाय बाय करून लगेचच निघाले. दररोज ती मला सोडायला येते न चुकता. तिला घरी जाऊसपर्यंत मी थांबले. त्यानंतर तिला सांगितलं की बाळा, घरी जाऊन पहिले मला फोन कर, कारण की काळजी वाटते. तिला नाही म्हटलं तरी फोर्सफुली ती मला नेहमी ड्रॉप करायला येते. मग मी माझ्या पिकअप पॉईंटला निघाले. पिकअप पॉईंटला निघाल्यानंतर सगळ्यात आधी विषय होता की आज माझं बुकिंग कुठे आहे. आज मला घ्यायचं होतं, पिकअप होता कुर्ल्यावरनं पिकअप करून जायचं होतं आम्हाला घृष्णेश्वरला. दर्शन करून लगेचच रिटर्न एअरपोर्ट ड्रॉप होता माझा. आणि 2 पिकअप होते, एक ठाण्यातून पिकअप केलेला आणि एक कुर्ल्यातून पिकअप केलेला. तिन्ही लेडीजच होत्या. छान होते पॅसेंजर. कोलकात्यावरून मॅम आलेल्या होत्या आणि एक लोकलच्याच ठाण्यामधून 3 हातनाक्यावरून पिकअप होतं. बायपासला आले, CNG वगैरे भरून झाला आणि त्यानंतर लगेचच निघालो आम्ही समृद्धीला लागलो. समृद्धीला लागल्यानंतर मॅडमला सांगितलं की समृद्धी महामार्ग, जे कोणी नवीन लोक येतात आपल्या इथं पर्यटन, आपण नेहमी म्हणतो की आपल्या इथे येणारे बाहेरगावून लोक आपले पाहुणे असतात. मी माझ्या पाहुण्यांना पूर्णपणे खूप छान सर्विस देते. आणि आम्ही CNG वगैरे भरून निघाल्यानंतर मी सिन्नरला उतरले आणि लाईनीत गाडी माझी लावली, कारण की खूप गर्दी असते आता सिन्नरच्या पंपावर. बऱ्यापैकी स्टाफ कमी झाल्यामुळं, कारण की पब्लिक आपल्याला माहिती आहे चांगल्या गोष्टी आपल्याला आवडत नाही. नाशिक पुणे हायवेला मी गाडी CNG पंपावर लाईनीत लावली. लाईनीत आल्यानंतर नारायणदादांनी सांगितलं, विद्याताई तुम्ही का लाईनीत असता, तुम्ही येत जा डायरेक्ट, टेन्शन घेऊ जाऊ नका, मी आहे तोपर्यंत तुम्हाला नेहमी गाडी भरून देत जाईल. म्हणून दादांना म्हटलं मी जाताना नक्की येईल. म्हटलं दादा आत्ता मी लाईनीत आले, कारण की आत्ता माझ्याकडे भरपूर वेळ होता. CNG वगैरे भरला आणि लगेच शिर्डीला उतरल्यानंतर नाश्ता वगैरे करायचा होता. त्यांना चांगलंच रेस्टॉरंट हवं होतं, चांगल्याच गोष्टी पाहिजे होत्या. तर कोणत्याही छोट्या मोठ्या स्टॉलला न थांबवता त्यांना मी घेऊन गेले स्वस्तिक रेस्टॉरंट आणि नाश्ता वगैरे खूप छान मिळतं तिथे. हॉटेल छान आहे. स्वस्तिकला आलो, जेवणही खूप मस्त असतं. तिथे आल्यानंतर मी इडली घेतलेली, त्यांनी पण सगळ्यांनी त्यांची ऑर्डर दिली. छानपैकी नाश्ता वगैरे केला, त्यांच्या हे ऑर्डर आल्या त्याही फिनिश केल्या आणि लगेचच निघालो आम्ही परत छत्रपती संभाजीनगरच्या दिशेला. का तर खूप त्यांना असं होतं की आम्हाला 12ची आरती घ्यायची, पण त्यांना ही कल्पना नव्हती की बाकीच्या जे ज्योतिर्लिंग आहे तिथं आरती दाखवली जाते किंवा दिसते, पण घृष्णेश्वरमध्ये आरती करताना सगळं बंद असतं. भाविक भक्त नसतात तिथे गाभाऱ्यामध्ये आणि फक्त जे पुजारी असतात त्यांच्या हस्तेच ती आरती केली जाते. आणि मग आम्ही संभाजीनगरच्या दिशेला आम्ही निघालो आणि परत समृद्धीला लागल्यानंतर आम्हाला त्यांना सगळ्यांना झोपायचं होतं. त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही सगळे झोपा, जसं घृष्णेश्वर येईल मी तुम्हाला सगळ्यांना उठवते. मग समृद्धी महामार्गावर सगळ्यांनी झोपून घेतलं. मला पण झोप येत होती, पण मी कंट्रोल केली आणि लगेचच संभाजीनगर गाठलं. एक्झिट घ्यायचा होता, एक्झिट घेतला आणि म्हटलं चला आता वेरूळ पटकन जाऊया. लगेच मग वेरूळच्या दिशेला निघालो. वेरूळमध्ये पण गेल्या त्यांना VIP पास वगैरे काढून द्यायचा होता. वेरूळमध्ये आले. पार्किंगला गाडी काही लावली नाही आणि बाहेरच गाडी लावून श्री क्षेत्र घृष्णेश्वर ह्या ठिकाणी परत म्हटलं चला आतमध्ये जाऊया. त्यांना मॅमला सांगितलं की तुम्ही मला फॉलो करा आता, म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थित आज दर्शन घडवून देईल. मॅमला म्हटलं तुम्हाला फुलं वगैरे काही घ्यायची असेल तर तुम्ही इथूनच घ्या, आतमध्ये काही भेटणार नाही. मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता त्यांना सांगितलं, पण पेमेंट मला करायचं होतं. त्यांच्याकडे पेमेंट मला दिलं होतं, त्यामुळं मग म्हटलं पास घेऊन लगेचच आरती संपली आणि मी त्यांच्यासाठी प्रसाद घेतला.
त्यांना माहीत नसतं कुठे काय मिळेल कुठे काय नाही. तर म्हटलं मग त्यांना मंदिरातच बसू दिलं आणि मी त्यांच्यासाठी प्रसाद घ्यायला आले. त्यानंतर मंदिरामध्ये मी पण गेले, थोड्या वेळ दर्शनं वगैरे घेतले, मेडिटेशनसाठी त्यांना सगळ्यांना बसवलं आणि म्हटलं चला. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं नवल वाटत होतं की नंदीच्या कानामध्ये जाऊन ते आपले दुःख सांगत होते, त्यांना काय पाहिजे नको ते सांगत होते. मी देवाला कधीच त्रास देत नाही. मी काय ते असेल नसेल माझ्या कष्टाच्या बळावर मिळवण्याचा प्रयत्न करते, पण मी कधीच कोणत्याच देवाला काहीच मागत नाही. नाही सुख मागत, नाही दुःख मागत. मला माहिती आहे की माझ्या कर्मांवर माझं सुख आणि दुःख अवलंबून आहे. त्यानंतर मग आमचा नंबर होता 83. नंबराची वाट बघितली. कुपन दिल्यानंतर, टोकन दिल्यानंतर आम्ही म्हटलं आता टोकन नंबर येऊस तर आपल्याला इथेच बसावं लागेल. ह्या बाईला पाहिल्यानंतर कळत होतं की बहुतेक की फॅशन शोसाठी आली का दर्शनाला आली आहे माहीत नाही. पण म्हटलं प्लीज जे कोणी दर्शनासाठी येत असाल ना का रे असले कपडे घालून येत जाऊ, अंग भरून कपडे घालून येत जा. उमेश गुरूंना भेटले. उमेश शास्त्री गुरुजींनी आमच्याकडनं इतकी छान सुरेख सुंदर पूजा करून घेतली. पॅसेंजरनी सुद्धा खूप कौतुक केलं की आमची इतकी मस्त पूजा, खरंच खूप छान पूजा झाली. खूप छान अभिषेक करून घेतला त्यांनी, खूप छान सेवा करून घेतली त्यांच्याकडनं. आणि त्यानंतर त्यांना माझं एवढंच असतं की पॅसेंजर सॅटिस्फाय झाले पाहिजे. पूजा वगैरे आवरली आणि लगेच मंदिराच्या बाहेर आलो. म्हटलं आता जाता जाता सगळ्या गुरुजींना शेवटचं भेटावं, शेवटचं म्हणजे जाता जाता निरोप घ्यावा आणि परत आपला पुढचा प्रवास सुरू करायचा होता. मॅडमला सांगितलं की मी गुरुजींचं दर्शन घेऊन येते आणि तुम्ही चला बाहेर. तोपर्यंत मॅडम रावसाहेब आम्ही पूर्वीपासून आहे. मंदिर जे आहे आपल्या भारताची 12 शेवटचं, त्याचं नाव कृष्णेश्वर. त्याची स्पेशालिटी ही आहे, हेच ज्योतिर्लिंग पूर्वाभिमुख. बाकी 11 ज्योतिर्लिंगाची जी जलवाहिनी आहे ती उत्तराभिमुख. ज्योतिर्लिंगाची पूर्णता इथं झाली म्हणून हे 12वं पूर्ण ज्योतिर्लिंग. धन्यवाद. गुरुजींचा निरोप घेतला आणि मंदिरात दर्शन घेऊन परत निघालो आम्ही मंदिराच्या बाहेर. तर तिथे मला भेटली माझी खूप जुनी मैत्रीण कोमलताई. मावले कशी आहे? नमस्कार. आज बघा माझी बहीण मला भेटलेली आहे. मला खूप आनंद झाला आहे. जगदंबा माझ्या बहिणीला सदैव सुखाचं ठेव. माझ्या बहिणीच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो. माझी बहीण एक बाई असून सुद्धा माणसांसारखं जिगर ठेवून मेहनत करून खात आहे. खूप पुढे जा माझी बहीण. परमात्मा राजी रखे. बोलांबे मात की जय. कोमलताईची माझी ओळख टिकटॉक पासूनची. कोमलताईंना भेटून खूप आनंद झाला. एक नवीनच जोडपं आलेलं होतं, लग्न झालेलं. त्यांची ताईंनी खूप छान अशी दृष्ट वगैरे काढली, आशीर्वाद दिला, भरभरून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. पुढचा प्रवास म्हणजे आम्हाला निघायचं होतं परत रिटर्न मुंबईसाठी. त्यांची ट्रेन फ्लाईट काहीतरी होतं. त्यांना 8 वाजेपर्यंत मला मुंबईला ड्रॉप करायचं होतं लवकरच. त्यानंतर मोबाईल वगैरे घेतला. बाहेर आल्यानंतर परत त्यांचं चाललं की आपण रस वगैरे घेऊया. त्यानंतर रस वगैरे घेतला आणि छोटंसं बाळ मला भेटलेलं. बघा काय हुशार आहेस का? कुठे समाधी कोणाची आहे? मालोजी राजे भोसले त्यांची समाधी होती. आणि याच्याबद्दल काय सांगाल? ती सिद्धेश्वरचं मंदिर, त्याच्यात खूप मोठी पिंड आहे. खूप गोड होती आणि खूप हुशार होती. माझ्या फोनमध्ये मला इतकी माहिती नव्हती, इतकी माहिती तिला होती. आणि त्यानंतर मग तिला हाय बाय केला आणि लगेच निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी. पुढचा प्रवास असा की मला CNG भरायचा होता, पण इथे कुठे CNG मला अवेलेबल झाला नाही. त्यामुळं म्हटलं चला समृद्धीला लागूया आणि वैजापूरमध्ये आता आपण CNG भरूया. त्यामुळं समृद्धी महामार्गावर आम्ही लागलो. त्यानंतर घेतलेला प्रसाद, त्या मॅम म्हणे की आता प्रसाद आपण खायला कुठेतरी थांबूया. मग ब्रिजच्या खाली गाडी थांबवली. तिथे थांबवल्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही खाऊन घ्या, पण त्या म्हणे की विद्याताई तुम्ही एवढं मेहनतीने घेऊन आल्या लाईनीत उभा वगैरे राहून, तर तुम्ही पण खा. म्हटलं ठीक आहे. थोडासा मी पण घेतला. प्रसाद होता
आणि खूप छान होता. म्हणजे शब्द सांगू शकत नाही की प्रसादामध्ये असं काय असतं की तो इतका छान लागतो. नंतर मग वैजापूरला आलो आणि लगेच CNG वगैरे भरून परत समृद्धी महामार्गाला यायचं होतं. समृद्धी महामार्गाला आलो. परत सिन्नरच्या आणि शिर्डीच्या मध्ये हा पंप आहे. म्हटलं इथे जाऊन CNG मिळेल, सिन्नरला उतरायची गरज नाही पडणार. पण इथे गेल्यानंतर लक्षात आलं की इथं कधीच CNG नसतो. त्यामुळे समृद्धी महामार्गावर खरंच CNG कुठेच मिळणार नाही तुम्हाला एक्झिट हा घ्यावाच लागतो. सिन्नरला उतरले आणि पंपावर गेले. तिकडं गेल्यानंतर माझ्यासोबत असं काही होईल मला अजिबात वाटलं नाही. हे सगळी लोक, जास्त करून हा ब्लू कलरचा माणूस शर्टवाला, खूप घाणेरड्या पद्धतीने माझ्यासोबत बोलत होता. मॅनेजर त्याच्यानंतर इतकं वाईट वाटलं की माझं रडूच मला आवरलं नाही. आणि काय झालं ते मी तुम्हाला सांगते. बायकांचं कसं असतं माहिती आहे का, ऑलरेडी त्या लाईफमध्ये इतकं स्ट्रगल करतात ना की खूप कंट्रोल करते, खूप स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करते. पण प्रत्येक वेळेस काय होतं माहिती माझ्यासोबत, मी जेवढं स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करते ना, समाजातून तेवढंच टॉर्चर केलं जात आहे, तेवढं जास्त कुठेतरी अंत पाहिला जातोय, तेवढं जास्त मेंटली टॉर्चर केलं जात आहे. का तर एका अशा क्षेत्रामध्ये मी काम करते की ज्या क्षेत्रात फक्त पुरुष प्रधान देश आहे, ज्या क्षेत्रात फक्त पुरुषांनीच काम केलं पाहिजे. समजत नाहीये की कुठं चुकतंय. काम प्रामाणिकपणे करते, कुणाचा एकही रुपया म्हणतो ना आपण तळतळीचा नाहीये, माझा खूप कष्टाचा आहे. आणि जे पॅसेंजर होते त्यांची ट्रेन का फ्लाईट काहीतरी होतं, त्यांना मला ड्रॉप करायचंय मुंबईला 8-8:30 वाजेपर्यंत. सकाळी त्यांना पिकअप केलं घृष्णेश्वरवरून, त्यांना दर्शन करून खूप छान दर्शनं झाले आणि आता ड्रॉप करायचंय मला. तर सिन्नरच्या पंपावर आले. खूप जास्त गर्दी होती, म्हणजे एवढी गर्दी होती की त्यांचं टायमिंग मला कव्हर करणं शक्य नसतं झालं. ऑलरेडी त्यांना आरती घ्यायची होती, अभिषेक करायचा होता. सकाळी 5 वाजल्यापासून मी माझं घर सोडलेलं आहे. 5 वाजल्यापासून मी प्रवास करते. त्या दिवशी पण म्हणजे काल रात्री पण मला घरी जाता जाता 1-1:30 वाजला. संभाजीनगरवरनं भाडं घेऊन गेले तेव्हा पण खूप उशीर होतो, धड झोप होत नाही. जर 2-2 तास आणि 3-3 तास CNGच्या लाईनीत लावलं, एक होतं ना की एक सॉफ्ट कॉर्नर असतो की ठीक आहे लेडीज येतं जाऊ दे बाबा, एक म्हणतो ना मी ठीक आहे. या व्हिडिओत पण बरेचसे जण कमेंट करतील की तुला एवढंच पडलंय तर तू काम सोड. खरंच आजपासून मी हे क्षेत्र खरंच सोडणार आहे, कारण की समाजातून जो टॉर्चर होतोय ना. पंपावर गेले, मॅनेजर पासून सगळे पॅसेंजर, जे बाकीचे गाडीवाले सगळे येऊन उगाच नको तो कालवा करायला लागले की मध्ये गाडी आली. आणि जे दादा गाडी लावत होते ते सांगत होते की त्यांना अर्जंट मुंबईला जायचंय. नेहमी मी लाईनमध्ये येते, पण एखाद्या वेळेसच इमर्जन्सी असते तुम्हाला. आणि तेव्हाच कुठेतरी सकाळी लाईनमध्येच गेले का, तर सकाळी वेळ होता, माहीत नव्हतं मला की त्यांचं टार्गेट आहे की सकाळी लवकर जायचं, रात्री 8 वाजेपर्यंत रिटर्न घरी यायचंय म्हणून. त्यांनी तिथे गेल्यावर सांगितलं की मॅम अभी थोड़ा सा जल्दी हम लोग जाएंगे क्योंकि हमें 8 के पहले पोहोचना है. त्यांना मी पंपावाल्यांना पण सांगितलं की मला लवकर पोहोचायचं आहे, तर मला 2 तास लाईनीत थांबणं शक्य होणार नाही, तर प्लीज रिक्वेस्ट केली. त्या दादांनी, जे तिथले कर्मचारी होते ते म्हटले, पण मॅनेजर साहेब येतात आणि म्हणतात मध्ये गाडी लावली, असं झालं तसं झालं. एखाद्याला ऍडजस्ट करा, ज्यांची मजबुरी आहे त्यांना करा, कारण की आम्हाला टी परमिटवाल्यांना खरंच काही कोणी वाली नसतं. खरंच कोणाला आमची मजबुरी कळणार नाहीये की खरंच आम्हालाही टार्गेट दिले जातात, आम्हालाही प्रेशर असतो, आमच्याही कामामध्ये लोड असतो. हे फक्त म्हणण्याच्या गोष्टी नाही, खरंच आम्ही तो स्ट्रगल करतोय. आणि तुम्ही म्हणाल की का रडून दाखवते, सहन होत नाहीये. सहन करण्याच्याही पलीकडे सगळ्या गोष्टी चालल्यात. त्यामुळं फक्त एवढीच रिक्वेस्ट, मी यापुढे गाडी चालवेन नाही चालवेन माहीत नाही, पण प्लीज
कुठेतरी एखाद्या क्षेत्रात स्त्रिया काम करत असतील तर प्लीज समजून घ्या. प्लीज रिक्वेस्ट आहे हात सोडून. मी पुन्हा आता तुमच्या पुढे कोणापुढे ही माझी मजबुरी मी दाखवणार नाही. कारण की खूप वेळेस ह्या क्षेत्रामध्ये ह्या क्षेत्राने परीक्षा घेतलेली आहे माझी. माहिती आहे पुरुष प्रधान देश आहे, आमचं काही अस्तित्व नसतं बायकांचं. पण तरी सुद्धा सांगते, प्रत्येक वेळेस एखाद्या स्त्रीला ट्रोल करण्यापेक्षा, एखाद्या स्त्रीला नावं ठेवण्यापेक्षा तिचं काय अस्तित्व आहे, ती काय कष्ट करते, त्याच्या कुठेतरी तुम्ही बघा की यार खरंच खोटं बोलते का, खरं बोलते का, खरंच तिला इमर्जन्सी आहे. त्या गोष्टी थोड्या तरी लक्षात घ्या प्लीज. उगाच यायचं, जजमेंट द्यायचे आणि निघून जायचं, याला काही अर्थ नसतो. तुमच्या एका जजमेंटमुळं एखाद्याचं किती मन दुखावतं तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. सीएनजी पंपावर नुसती एक गाडी ठीक आहे मी मध्ये लावली, प्रामाणिकपणे सांगते. हा मला अर्जंट जायचं होतं, दादांना मी सांगितलं दादा मला एअरपोर्टला पटकन पोहोचायचं आहे, तुम्ही मला लवकर भरून द्याल का. ते हो म्हटले तेव्हाच गाडी पुढे नेली. नाही तर मी पण लाईन लावली असते, नाही तर पॅसेंजरला सांगितलं असतं बाई एवढं मला अर्जंट येतं, तुम्ही पेट्रोल भरा आणि घेऊन जा गाडी, मला काही पेट्रोलवर परवडणार नाहीये म्हणून. पण तसं काही होतच, ते पुढचा स्टेप होता माझं, सेकंड ऑप्शन होतं. जर ते नाही म्हणले असते तर मी नसती लावली. ते हो म्हटले म्हणून गाडी तिथं नेऊन लावलेली. कळत नाहीये कसं वागायचंय, समजत नाहीये जगावा का मरावा. पण खूप अडचणी या क्षेत्रात. ज्या कोणत्या बायकांना वाटतंय ना की या क्षेत्रात खरंच आपण आपलं करिअर करू शकतो, खूप खूप स्वतःला स्ट्रॉंग करा, खूप स्ट्रॉंग करा स्वतःला. हे क्षेत्र माझ्यासाठी खूप माझी परीक्षा घेते, खूप माझा अंत पाहतंय. तरी सुद्धा माझं हे क्षेत्र मला वाटत नाही की मी जास्त दिवस हे क्षेत्रात काम करावं. जोपर्यंत होईल तोपर्यंत करेल. पण समाजाने खूप परीक्षा घेतलेली आहे माझी, प्रत्येक पावलापावली परीक्षा घेतलेली आहे. त्यामुळं लवकरच मी हा क्षेत्र सोडण्याचा खूप माझा प्रयत्न असेल. कारण की माझा स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे आणि त्याला कुणी दुखावलं की मी सहन होत नाही मला. त्याच्यामुळं मला वाटतं की मी लवकरात लवकर हे क्षेत्र सोडलं पाहिजे. स्वप्न खूप मोठी होती, पण मला स्वप्नांपेक्षा पण जास्त महत्त्वाची माझी सेल्फ रिस्पेक्ट आहे. त्यामुळं मला माझा अपमान कोणी केलेला सहन होत नाही आणि म्हणून माझ्याकडनं आज रडू आवरलं गेलं.